त्यांना पालकमंत्री पद देऊ नये यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदन देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलंय। बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे। बीडचा बिहार झाला असून धाराशिवचा बिहार होऊ नये यासाठीच आम्ही मुंडे यांच्या नावाला विरोध करत असल्याचं मराठा समाजातील खरं तर कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की बाबा जी बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कोणीही इथं धाराशिव शहराला धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत। आम्हाला बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई कॅबिनेटची संकल्पना राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। याद्वारे राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहे। ई कॅबिनेटच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती पुढे आली आहे। आजच्या बैठकीत या प्रयोगाची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी राबवलेली आहे।